स्पेसिफिकली जे आता तरुण आहेत किंवा जे टीनमध्ये जे कारण टीनेजमध्ये का बरं? कारण त्यांना आत्ता त्यांनाच सांगण्यात येतं ना, तुम्ही हे चूक आहे, हे वाईट आहे, हे बरोबर आहे, तुम्ही असं वागा, तुम्ही असं वागा. आणि ते टीनेजमध्ये खटकतं सुद्धा, की यार मला काय सांगताय सारखं? मला दिसतंय जगात लोक कसं वागतात. चांगलं वाईट, चूक बरोबर आणि अ, ह्या दोघांमध्ये जे आधीचे एक स्ट्रेट लाईन होती, एक जे विभाजन होतं स्पेसिफिक, ते विभाजन आता जसं ग्रे आउट होतंय ना, मग हे सगळं डिपेंड होतं एका त्याच्या रिएक्शनवरनं किंवा त्याच्यातनं काय येतं ह्याच्यावरनं आणि तुमचा मोटिव्ह काय ह्याच्यावरनं. प्रत्येकाची वेगवेगळी व्याख्या झाली आहे ना, चांगल्या वाईटावरची, बरं वाईटावरची आणि चांगल्या माणसासोबत नेहमी चांगलं होतं. बेसिक आहे, की तुम्ही काही करा, तुम्ही चांगले असाल तर तुमच्यावर चांगलंच होणार. नाही झालं तर देव येईल आणि चांगलं करेल. हे आपण नेहमी ऐकलेलं असतं. पण तसं समाजात दिसत नाही, रिफ्लेक्ट होत नाही. आता अ, ही पापाची खूप सुंदर डेफिनेशन आहे अशी, की पाप त्यालाच म्हणतात जे तुम्हाला वाईट वाटतं. समोरच्याला वाईट वाटतं ते नाही. त्यामुळे मग एक फ्रस्ट्रेशन येतं मनात छोटंसं, की यार चांगल्या व्यक्तीसोबत चांगलं घडलं नाही तरी चालेल, पण वाईटाला शिक्षा तरी द्या. नमस्कार आणि स्वागत आहे आपल्या सर्वांचं गौरीवर प्रणव या चॅनलवरती. सवय पडली की स्वागत है आप सभी का गौरीवर प्रणव इस चॅनल पर असं म्हणण्याची. त्यामुळे मराठीत यायला एक क्षणाचा थोडासा वेळ लागला. आज आपण बोलणार आहोत अ, गुमनामबद्दल आणि गुमनामबद्दल बोलताना मागच्या वेळेस आपण प्रोसेस पाहिली त्याची. प्रोसेस ॲज सच की यार 6 वर्ष का लागले? किंवा 6 वर्षात काय-काय घडलं? किती म्हणजे सुरुवात अशी झाली होती की किती वर्ष लागली बाबा लिहायला असं. पण आता सगळे मला विचारतात की यार गुमनाम म्हणजे मग त्याचं कव्हर बघतात. मग त्या कव्हर एकतर खूप सुंदर केलंय सागर नेने यांनी क्रेडिट्स टू हिम. त्यांनी जे कव्हर केलं त्याच्यामध्ये ते ते कव्हर असं का बरं आहे? इथपासून प्रश्न यायला सुरू होतात, की नाव गुमनामच का? मग कव्हर असं का बरं आहे? थीम काय आहे ह्याची? तर ह्याची थीम आहे क्राईम थ्रिलर सस्पेन्स आणि जर कथेची थीम म्हणली ना, तर कथेची थीम आज मी आपल्यासमोर मांडायला म्हणूनच आलोय. कथेची थीम चांगलं वाईट, चूक बरोबर आणि अ, ह्या दोघांमध्ये जे आधीचे एक स्ट्रेट लाईन होती, एक जे विभाजन होतं स्पेसिफिक, ते विभाजन आता जसं ग्रे आउट होतंय ना, मग ह्या सगळ्यावरती जेव्हा मी विचार करत होतो, त्याच्यावरनं ही सुचलेली कथा आहे. तर आता काय होतं आपल्याला सुरुवातीला आहे ना, खूप विशिष्ट आणि स्पेसिफिक डिफरन्सिएशन होतं, की यार हे चूक आहे, हे बरोबर आहे. हे वाईट आहे, हे चांगलं आहे. आणि युजुअली ते चूक बरोबर, चांगलं वाईट हे सगळं डिपेंड होतं एका त्याच्या रिएक्शनवरनं किंवा त्याच्यातनं काय येतं ह्याच्यावरनं आणि तुमचा मोटिव्ह काय ह्याच्यावरनं. तर आपण जर असा बार सेट केला ना, तर एक लाईन होती इथे मध्ये. त्या लाईनच्या खाली सगळं चांगलं होतं. त्या लाईनच्या वरती सगळं वाईट होतं. मग त्या वाईटामध्ये करप्शन पण येत होतं, दारू पिणं पण येत होतं, त्या वाईटामध्ये प्रॉस्टिट्यूशन पण येत होतं, त्या वाईटामध्ये बाकी सगळं जे अ, माणूस म्हणून तुम्हाला घातक आहे आणि समाज म्हणून तुम्हाला घातक आहे, असं सगळं वाईट होतं. आणि त्याच्या खाली सगळं चांगलं होतं, की म्हणजे नेकी असेल किंवा चांगलेपणा असेल, चांगलं व्यक्तिमत्व असणं असेल, तुम्ही डेव्हलप होणं असेल, हे सगळं चांगलं होतं. पण आता ती लाईन जवळ-जवळ नष्ट झाली आहे आणि एक स्पेसिफिक लाईन नाहीये. प्रत्येकाचं स्वतःचं एक उत्तर आहे चांगलं वाईटावरती, की माझ्यासाठी हे सगळं चांगलं आणि हे सुद्धा चांगलं. म्हणजे सगळं चांगलं, करप्शन सुद्धा चांगल्यामध्ये येतं. माझ्यासाठी दारू पिणं पण चांगलं आहे आणि बाकी सगळं अझ्युम आहे. काही जणांसाठी दारू पिणंही चांगलं, करप्शनही चांगलं आणि बाकी सगळं वाईट आहे. बाकी चांगलं जे आहे ते तर चांगलं आहेच आहे. काही जणांसाठी एक असा लूप आहे मोठा म्हणजे अ, एक कर्व्ह आहे मोठा. त्या कर्व्हच्या खाली चांगलं पण आहे, वाईट पण आहे आणि सगळं इन्क्लुडेड आहे त्याच्यात. त्यांना काही प्रॉब्लेम नाही. तर हे जे प्रत्येकाची वेगवेगळी व्याख्या झाली आहे ना, चांगल्या वाईटावरची, बरं वाईटावरची आणि त्याच्यामुळे खूप डिफरन्सिएशन झालेत. आणि आता हे मी जे फरक म्हणतोय हे काही रिलिजियस किंवा थेरॉटिकल किंवा सायकॉलॉजिकल किंवा फिलॉसॉफिकल डिफरन्सेस नाहीयेत. हे तुम्ही एका समाजात जगताय आणि त्या समाजामध्ये प्रत्येकाची वेगवेगळी डेफिनेशन आहे चांगलेपणाची. ह्याच्यामुळे खूप जास्त दुरी निर्माण झाली आहे. लोकांमध्ये एका अर्थी की प्रत्येकाचं मत वेगळं आहे. एका चांगलं आणि वाईट ह्या बेसिक गोष्टीवरच प्रत्येकाचं मत वेगळं आहे आणि प्रत्येकजण त्याच्यानुसार वागायला जातोय. प्रत्येकजण त्याच्यानुसार बिहेव करायला जातो आणि मग त्याच्यातनं संघर्ष जास्त होतोय. म्हणजे स्ट्रगल जास्त होतंय त्याच्यात. त्यामुळे मग हा विचार जेव्हा माझ्या मनात आला ना, ह्या विचाराने मला फार खाल्लं, की "अरे, हे असं का बरं आहे? असं असलं पाहिजे का? आणि कसं असलं पाहिजे?" मग कारण काय होतं, आपण स्पेसिफिकली जे लोकं रिलिजियस आहेत किंवा रिलिजियस म्हणण्यापेक्षा ज्या लोकांकडे जे देवाला मानतात, ज्यांनी संत साहित्य ऐकलंय, वाचलंय, अनुभवलंय, अशा आपण नेहमी हेच ऐकतो अशा साहित्यांमधनं, की चांगल्या माणसासोबत नेहमी चांगलं होतं. बेसिक आहे, की तुम्ही काही करा, तुम्ही चांगले असाल तर तुमच्यावर चांगलंच होणार. नाही झालं तर देव येईल आणि चांगलं करेल. हे आपण नेहमी ऐकलेलं असतं, की म्हणजे उदाहरण द्यायचं झालं तर मी नेहमी म्हणतो, की तुकाराम महाराजांच्या त्यांच्या पोथ्या नदीत टाकतात लोकं आणि मग देवी स्वतः येऊन देते.
पोथ्या कोरड्या असतात त्याच्यात शाई तशीच्या तशी असते, की ह्या तुमच्या पोथ्या. आपण एवढं ऐकलेलं आहे. त्यामुळे आपण बिलीव्ह करत असतो, की चांगल्या माणसासोबत चांगलं होणार. पण तसं समाजात दिसत नाही, रिफ्लेक्ट होत नाही. आपल्याला समाज दिसताना दिसतं, की यार जो चांगला आहे त्याला जास्त स्ट्रगल तर आहे. कारण त्याला स्वतःचा चांगलेपणा पण जपायचा म्हणजे मी एकदा घरच्यांशी भांडताना जोरात बोललो होतो भांडून, की "यार तुमचे संस्कार चांगले आहेत ना म्हणून मला भांडता येत नाही. नाहीतर मला फार भांडायची इच्छा आहे." म्हणजे आपण तो चांगलेपणा जपण्यासाठी सुद्धा एवढे कष्ट घेतोय आणि त्याच्यानंतर आपल्याला त्याचे रिझल्ट्सही मिळत नाहीत. बरं आपण हे समोर बघतोय, की जो वाईट काम करतोय त्याच्यावर चांगलं होतंय म्हणजे त्याला हवं ते पण मिळतंय. तो सुखी पण आहे, समाधानी पण आहे. त्याच्या मनात पण वाईट नाही म्हणजे मन पण खात नाही त्याचं त्याला. आता अ, ही पापाची खूप सुंदर डेफिनेशन आहे अशी, की पाप त्यालाच म्हणतात जे तुम्हाला वाईट वाटतं. समोरच्याला वाईट वाटतं ते नाही. त्यामुळे त्याला ते पापच वाटत नाही. त्याला ते वाईट वाटत नाही, चूक वाटत नाही. तो ते करतोय, तो सुखी पण आहे आणि आपण इथे जे सगळं चांगलं मानून बसलोय, आपल्याला त्याचं समाधान मिळत नाहीये. म्हणजे समाधान सुद्धा मिळत नाहीये. चांगल्याचं चांगलं मिळणं खूप दूरची गोष्ट. मग एक फ्रस्ट्रेशन येतं मनात छोटंसं, की यार चांगल्या व्यक्तीसोबत चांगलं घडलं नाही तरी चालेल, पण वाईटाला शिक्षा तरी द्या. एवढं तरी करू शकता ना तुम्ही. आणि आपण ही अपेक्षा कोणाकडनं धरतो, तर आपण ही युजुअली अपेक्षा डिफेन्स किंवा रक्षकांकडनं करतो. रक्षक म्हणजे न्यायव्यवस्था, पोलीस, डिफेन्स कोणी इतरत्र सर्व संस्था म्हणून. कारण की त्यांनी असं आपल्यावर बिंबवलेलं असतं किंवा आपणही असं ऐकलेलं असतं, की हे लोकं त्यासाठीच आहेत, की चांगल्याला चांगलं होणार, वाईटाचं वाईट होणार ह्याच्यासाठीच ही लोकं आहेत. असं आपल्या मनात असताना तसं होत नाही हे दिसतंय. करू काहीच शकत नाही. मग हे जे फ्रस्ट्रेशन आहे ना, तर ही कल्पना आहे. ही त्या गुमनामची कल्पना आहे. हा तो बेस आहे, की असं असेल तर मग काय? तर मग इथपासून ती कथा सुरू होते. त्यामुळे कथेत मग कॉन्ट्रास्ट आहेत खूप, की एक अँटागनिस्ट आहे, एक प्रोटॅगनिस्ट आहे. म्हणजे हिरो आहे, विलन आहे. विलन हा इथिकली हिरोपेक्षा स्ट्राँग आहे, कारण त्याचे विचार असे काहीतरी आहेत. बरं मग हिरो कोण? तर हिरो इन्स्पेक्टर आहे, पोलिसमधला आहे. आणि मग विलन कोण आहे? तर विलन हा असा आहे आणि मग तो विलन खून कोणाचा करतो? तर खून करणारा एक तो ऑफिसर आहे. तो आर्मीमधला ऑफिसर आहे. आता ह्या संस्था सगळ्या चांगल्या आहेत. म्हणजे कॉन्ट्रास्ट कशाला? कसं काय? कशामुळे? तर आता आपण पोलिसांचं सुद्धा आपण हे बघतो ना, तर त्यांची टॅगलाईन आहे, की म्हणजे धर्मो रक्षति रक्षितः असेल किंवा मग सदरक्षणाय खलनिग्रहणाय असेल. म्हणजे जे म्हणतायत, की आम्ही चांगल्या लोकांचं रक्षण करण्यासाठीच आहोत. तर मग अशा संस्थांमध्ये माणूस वाईट आहे, वृत्ती वाईट आहे, संस्था वाईट नाहीये. पण वृत्ती वाईट आहे आणि हा कॉन्ट्रास्ट दाखवण्यासाठी त्या संस्थांचा उल्लेख, की हा कॉन्ट्रास्ट आहे कारण वृत्ती वाईट आहे आणि तुम्हाला माहिती आहे का, की आर्मीमध्ये खूप हजारो ऑफिसर्स कमी आहेत आज. पण आर्मी लोकांना कोणालाही ऑफिसर म्हणून घेत नाही. कारण ते म्हणतात, की आम्हाला ऑफिसर्स चांगले हवेत, इथिकल हवेत. त्यामुळे ते अजूनही घेत नाहीयेत. पण त्याच्यामधनंही कोणीतरी एक सापडतोच, एक गेलाच आहे कुठेतरी. जो सुटलाय, निसटलाय आणि जे खूप स्वाभाविक आहे कारण स्ट्रक्चर आहे एक संस्थेचं आणि कोणीतरी एक लूपहोल शोधून पडलाय बाहेर. त्यामुळे हे. तर आता मग ह्या स्टोरीमध्ये काय होतं? आता या कथेमध्ये काय होतं? मग तो इन्स्पेक्टर श्रीनेश आहे. तो तर प्रोटॅगनिस्ट आहे. मग तो कसं डील करतो? त्याला सापडतो का? हा कोण आहे? हा जो विलन आहे तो गुमनाम आहे. मग गुमनाम काय आहे? मग कसा आहे? तो दिसतो का? त्याचा पाठलाग करावा लागतो का? किती करावा लागतो? ही सगळी ही कथा आहे. आणि म्हणजे मोटिव्ह चांगला आहे. मोटिव्ह हाच आहे, की तुमच्यापर्यंत काही चांगलं पोहोचावं, त्याच्यातनं काही एक्सप्लेन व्हावं. अ, मी एक स्टँड-अप ऐकलं होतं. म्हणजे झाकीर खानचा स्टँड-अप होता किंवा तो एका इंटरव्ह्यूमध्ये म्हटला होता, की जे मी खूप फॉलो पण करत होतो आधीपासून, पण मला ते रिअलाईज नव्हतं आलं. जाणवलं नव्हतं, की मी असं करतोय. ते असं, की जर तुम्हाला वाटत असेल तुमची कथा खूप रिलेटेबल असावी ना, तर 3 गोष्टी जे तुम्ही 3 पैकी 1 गोष्ट खरी असली पाहिजे असं तो म्हणायचा. एक असतं, की लोकेशन, एक असतं, की व्यक्ती, नाहीतर मग कथा स्वतः. तर आता माझ्यात कथा फिक्शन आहे. व्यक्ती पण फिक्शन आहे. लोकेशन रिअल आहेत. ते पण ह्यासाठी की तुम्हाला रिलेव्हन्स लागावा त्याचा, की तुम्हाला असं वाटावं, की तुमच्या अवती-भोवती घडतंय असं काहीतरी. म्हणून ते लोकेशन रिअल आहेत. त्याच्या व्यतिरिक्त त्या लोकेशनचा किंवा त्या संस्थांचा काहीही कुठेही हे नाहीये म्हणजे त्याचा रिअॅलिटीशी काहीच संबंध नाहीये. फक्त ते तुम्हाला अपील व्हावं, तुमच्या जवळचं तुम्हाला वाटावं यासाठीचे ते रिअलिस्टिक लोकेशन्स आहेत. आणि विचार एवढाच आहे, की हा विचार म्हणजे हे प्रत्येकाच्या मनात असतं. म्हणजे स्पेसिफिकली जे आता तरुण आहेत किंवा जे टीनमध्ये जे कारण टीनेजमध्ये का बरं? कारण त्यांना आत्ता त्यांनाच सांगण्यात येतं ना, तुम्ही हे चूक आहे, हे वाईट आहे, हे बरोबर, तुम्ही असं वागा, तुम्ही असं वागा. आणि ते टीनेजमध्ये खटकतं सुद्धा, की "यार मला काय सांगताय सारखं? मला दिसतंय जगात लोक कसं वागतात."
तर हा जो संघर्ष असतो ना, त्याच्यावरूनच सुचलेली ही कादंबरी आहे. त्यामुळे ही तुमच्यापर्यंत जास्त पोहोचेल, तुम्हाला रिलेटेबल वाटेल अशी आशा आहे. अशी अशी माझी अपेक्षा आहे आणि मला वाटतं, की ती रिलेटेबल असेल तुमच्यासाठी. तर ह्याच्यातनं आता त्या गुमनामचं काय होतं, त्या श्रीनेशचं काय होतं, हे जाणून घेण्यासाठी तुम्हाला कॉपी ऑर्डर करावी लागेल, बुक करावी लागेल. तुम्ही माझ्याकडे बुक करू शकता. साइन्ड कॉपी हवी असेल तर. मी Instagramवर आहे, Facebookवर आहे. मी सगळ्या सोशल मीडिया ॲप्लिकेशन्सवरती आहे. तर तुम्ही मला डी-एम करू शकता. नाहीतर तुमच्या जवळच्या बुक स्टोअर्सवरती आणि Amazonवरती लवकरात लवकर आता कॉपी येईलच. तुम्हाला अवेलेबल होईलच बुक करायला. तर गुमनाम तुम्हाला आवडावं अशी माझी इच्छा आहे. गुमनाम तुमच्यापर्यंत पोहोचावं अशी माझी इच्छा आहे. अ, त्याच्यातला मोटिव्ह काय आहे? म्हणजे काय चालू आहे, हे समजून घेण्याचा प्रयत्न करून मी लिहिण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे त्या लिखाणाचा अ, उद्देश आणि लिखाण तुम्हाला खूप आवडावं अशी माझी खूप इच्छा आहे. तर तुमच्यापर्यंत गुमनाम लवकरात लवकर पोहोचावं आणि पोहोचल्यावर तुमच्या प्रतिक्रिया माझ्यापर्यंत लवकर पोहोचाव्या अशी मी आशा करतो. नक्की कळवा मला तुम्हाला कसं वाटतं? कारण हे माझ्याचपर्यंत ठेवायचं असतं तर मग मी लिहिलीच नसती. मला हे तुमच्यापर्यंत पोहोचवायचं आहे आणि तुम्हाला काय वाटतंय हे जाणून घेण्याची इच्छा आहे. म्हणून हा सगळा खटाटोप आहे. त्यामुळे मला लवकरात लवकर कळवा तुम्हाला कशी वाटते आणि आपण भेटूच या पुढच्या मंगळवारी ठीक 10 वाजता. तोपर्यंत अलविदा.